पुरंदर तालुक्यातील कोडीत गावात असलेलं श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचं सुंदर आणि जागृत देवस्थान तुम्ही कधी पाहिलंय का? असं म्हटलं जातं की भक्तांच्या प्रेमाखातर वीर गावावरून श्रीनाथ म्हस्कोबा महाराज म्हणजे साक्षात काळभैरव या कोडीत गावात आले. नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत लाटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो वाईब्रोजी यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही एका पवित्र आणि जागृत देवस्थान मानले जाणाऱ्या श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या कोडीत गावात असलेल्या मंदिरात चाललो आहोत. हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असून आजूबाजूला डोंगर, हिरवीगार झाडे आणि मस्त गावातील शेती पाहायला मिळते. चला तर मित्रांनो, मग जाणून घ्या आपल्या मंदिराचा इतिहास, महत्त्व आणि महाराजांचा आपल्या भक्तांवर असलेला विश्वास आणि श्रद्धेची कथा. चला. श्रीनाथांचे हे मंदिर पुण्यापासून साधारण 30 किलोमीटर तर सासवडपासून 8 ते 9 किलोमीटर अंतरावर आहे. इथे पुण्यातून येण्यासाठी तुम्ही बोबदेव घाट किंवा दिवे घाट या मार्गांचा वापर करू शकता. मंदिराकडे जाणारा रस्ता खूपच निसर्गरम्य आहे. आजूबाजूला हिरवीगार शेती, डोंगर रांगा आणि गावाकडचं शांत वातावरण अनुभवत आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल तर गुगल मॅप्सच्या मदतीनं तुम्ही अगदी सहज येथे पोहोचू शकता. मंदिर बाहेरून पाहिल्यावर सर्वात आधी लक्ष वेधून घेतो तो म्हणजे इथला भव्य भगवा ध्वज. अनेक मंदिरांमध्ये भगवा ध्वज पाहिला, पण इतका उंच आणि आकर्षक ध्वज पाहून खरंच छान वाटलं. तर मित्रांनो, मंदिराजवळ पोहोचलोय. तुम्ही मागे बघू शकता. आता आपण मंदिरात जाऊया, दर्शन वगैरे घेऊया आणि मी तुम्हाला इथली माहिती वगैरे सगळं काही संपूर्ण सांगेल. चला. मंदिराच्या बाहेरच पूजा साहित्य विक्री केंद्र देखील आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि भिंतीवर केलेलं सुंदर कोरीव काम, नक्षीकाम आणि आकर्षक रंगरंगोटी मंदिराच्या सौंदर्यात अजून भर घालते. चला तर मग आता मंदिराच्या आत जाऊया. मंदिरात प्रवेश करताना तुम्हाला लाकडाचे मोठे द्वार पाहायला मिळते. आत गेल्यावर सर्वात आधी दर्शन होतं ते श्रीनाथ महाराजांच्या वाहन असलेल्या अश्वाचं. मंदिराच्या आतील भागातही सुंदर कोरीव काम, नक्षीकाम आणि देवतांच्या प्रतिमा पाहायला मिळतात. मंदिर परिसरात एक भव्य दगडी दीपमाळ आहे. त्याच्या बाजूलाच गणेशाचं छोटंसं मंदिर देखील आहे. मंदिराच्या परिसरामध्ये नवग्रहांच्या मूर्ती असलेले हे सुंदर नवग्रह मंदिर आहे. मंदिराच्या अगदी समोरच जमिनीवर कासवाचे भव्य दगडी शिल्प आहे. आता चला, सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचं दर्शन घेऊया. मंदिरातील सभा मंडप अत्यंत प्रशस्त आणि सुंदर आहे. आकर्षक नक्षीकामाने सजलेले खांब आणि त्यावरील विविध प्रतिमा खरोखरच लक्ष वेधून घेतात. सभा मंडपात महाराजांचं वाहन असलेल्या घोड्याची सुंदर मूर्ती देखील पाहायला मिळते.
गर्भगृहामध्ये श्रीनाथ म्हस्कोबा महाराज आणि माता जोगेश्वरी यांची मूर्ती स्थापित आहे. असं म्हटलं जातं की माता जोगेश्वरी यांची मूर्ती स्वयंभू असून जमिनीतून प्रकट झाली आहे. बोला सवाई सर्जाचं चांग भलं. तर मित्रांनो, मंदिरात जाऊन आताच दर्शन घेऊन आलेलं म्हस्कोबा महाराजांचं. खूप चांगलं मंदिर आहे मित्रांनो, तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला एक छोटे मंदिर दिसते. मंदिराचा मुख्य गाभारा पूर्णपणे दगडात बांधलेला असून त्यावरील कळस मंदिराच्या भव्यतेत भर घालतो. विशेष म्हणजे 19 एप्रिल ते 1 मे 2026 या कालावधीत येथे पुनःप्राण प्रतिष्ठापना व ब्रह्मकलशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला 10 दिवसांचा मोठा उत्सव येथे साजरा केला जातो, ज्यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांच्या निवासासाठी मंदिर परिसरात ओव्हाऱ्यांचे निर्माण केलेले आहे. या ठिकाणी आल्यावर खरंच आराम मिळतो आणि मनाला देखील शांत वाटतं. ओव्हाऱ्यांच्या वरच्या बाजूला विविध देवी देवतांची सुंदर शिल्प कोरलेली आहेत, ज्यामुळे मंदिराचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. तर मित्रांनो, श्रीनाथ म्हस्कोबा महाराज हे मुख्यतः काळभैरवाचे रूप मानले जातात आणि काळभैरव हे शिवशंभू महादेवांच्या शक्तिरूपांच्या अवतारांपैकी एक. काळभैरव वीर गावात का आले? तर वीर गावातील कमलाजी धनगर नाव असणाऱ्या भक्ताच्या निस्सीम आणि भाविक भक्तीला प्रसन्न होऊन काळभैरव घोड्यावर स्वार होऊन वीर गावात आले आणि ते तेथे स्थायिक झाले. त्यामुळेच म्हस्कोबा महाराजांचे मूळ आणि मुख्य पीठ हे वीरगाव मानले जाते. वीरमधील श्रीनाथ म्हस्कोबा महाराज कोडीत येथे का आले? तर कोडीत बुद्रुक गावातील श्री तुळाजी व बर्देव हे श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे खूप मोठे भक्त होते. तर त्यांच्याच भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीनाथ म्हस्कोबा महाराज वीर गावातून या कोडीत गावामध्ये आले. देवाला त्याच्या भक्तापासून कोणीच दूर ठेवू नाही शकत. फक्त ती भक्ती चांगल्या मनाने आणि श्रद्धेने करावी. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे म्हस्कोबा महाराज आणि त्यांच्या या 2 भक्तांची कहाणी. मंदिरात दर रविवारी आणि अमावस्येला महाप्रसादाची व्यवस्था देखील केली जाते. विशेष म्हणजे या मंदिरात हजारो भाविक जरी सोबत आले तरी या मंदिरात आणि बाहेरील बाजूस एवढी जागा आहे की कुणाशी देखील गैरसोय होणार नाही. मंदिरासमोर आपल्याला एक स्तंभ देखील पाहायला मिळतो. तर मित्रांनो, कोडीत गावात असलेले हे श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे मंदिर तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या कोडीत गावात असलेल्या या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या. दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघताना नेहमीप्रमाणे आम्ही एका छान ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो. हॉटेल लोणकर वाडा. मी ऑर्डर केलं तर इडली वडा सांबर मिक्स आणि ही डिश पाहून खरंच मस्त वाटलं. कारण म्हणजे यांनी दिलेलं एक्स्ट्रा सांबर, जे की कोणतेही हॉटेल्सवाले एवढं एक्स्ट्रा देत नाहीत. जर तुम्ही कधी बोबदेव घाट मार्गाने प्रवास करत असाल तर इथला ब्रेकफास्ट किंवा स्नॅक्स नक्की ट्राय करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह. बाय बाय. बोला सवाई सर्जाचं चांग भलं.